बीड पुन्हा एकदा संघर्ष अटळ. होय, बीडमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटते. सत्ता संघर्ष जणू तिथे पाचवीलाच पुजलाय असं नेहमीच दिसतं. कारण नगराध्यक्ष ठरला पण उपनगराध्यक्ष आणि सभापतीची लढाई कायमच आहे. नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे दणदणीत विजय मिळवलाय. पण ही फक्त सुरुवातच आहे. नगरपालिकेच्या सत्ता समीकरणात आता खरी राजकीय लढाई उभी राहताना दिसून येते. कारण आता उपनगराध्यक्ष, सभापती व विविध समित्यांच्या निवडीवरच खरी सत्ता ठरणार आहे. बीडमधील नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे यांच्या विजयानंतर आता पॉलिटिकल डायनॅमिक्स युद्धाचे नवे पर्व सुरू झाले. प्रेमलता पारवे यांचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे झालाय हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. या विजयाने क्षीरसागर कुटुंबाचा दीर्घकाळ चाललेला सत्ता नियंत्रणाला मोठा धक्का बसलाय. ज्यात आमदार संदीप क्षीरसागर, जे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, आणि भाजपचे डॉक्टर योगेश क्षीरसागर, या दोघेही आपापल्या पक्षातून खूप प्रभावी असतानाही सत्ता राखण्यात अयशस्वी ठरलेत. आता अशा वेळी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बीडमध्ये पुन्हा एकदा राज्यातील महायुतीचा फॉर्म्युला कायम राहणार का, किंवा नवे राजकीय समीकरण तयार होणार का, हा बीडकरांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून एक दुसरी गोष्ट वर्तवली जाते ती म्हणजे क्षीरसागरांचे संभाव्य महायुतीचा फॉर्म्युला. जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे एकत्र आले तर सत्ता समीकरण पुन्हा बदलू शकते. त्यांचे संख्याबळ बघायला गेलं तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे 12 नगरसेवक आहेत, डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे 15 नगरसेवक आहेत, शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे 1 नगरसेवक, म्हणजेच एकूण 28 नगरसेवकांचे संख्याबळ. आणि त्यामुळे भाजपाच्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांची उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता वाढू शकते. परंतु हे सर्व शक्यतेवर आधारित आहे आणि भविष्यातील युतींवर अवलंबून आहे. या सगळ्यात अजून एक पैलू म्हणजेच पंडित. जर पंडित सेना सत्तेवर येत असेल तर, अर्थातच जर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांनी आपली ताकद पुन्हा सिद्ध केली तर उपनगराध्यक्षासाठी फारुख पटेल, अमर नाईकवाडे यांची नावे चर्चेत असू शकतील. विजयसिंह पंडित हे विधानसभेचे आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं बीडमध्ये सत्ता राखण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले आहेत. पण तरीही सभापती पदावर राष्ट्रवादीचाच दबदबा राहील का, हाही मोठा गोंधळ. जर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत सिद्ध केले तर समित्यांवर व सभापती पदांवर त्यांचा दबदबा राहण्याची शक्यता आहेच. जर असं झालं तर भाकीत असंही दिसून येतंय की फारुख पटेल, अमर नाईकवाडे, विनोद मुळूक, बाळासाहेब गुंजाळ आणि आरती बनसोडे ही नावे नगरपालिकेतील विविध समित्यांवर सभापती पदासाठी पुढे येऊ शकतील. परंतु हे एवढं सुरळीत वाटत असलं तरी बीडचं राजकारण इतकं सोपं नाही. जर समिती आणि सभापती निवडीत क्षीरसागर गटांनी उलथापालथ केली तर भाजपाचे शुभम दूत, मीना चव्हाण आणि सय्यद मुस्तफा या उमेदवारांना लाभ होऊ शकतो. हे उमेदवार सभापती किंवा अन्य पदांसाठी संधी मिळवू शकतात. त्यामुळे राजकीय समीकरण अजूनही बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. ताज्या निकालाचे नगरपालिकेतील पक्षीय आकडे बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 18, भाजपाकडे 14, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 11 आणि शिवसेना शिंदे गटाकडे 3, तसेच शिवसेना ठाकरे गटाकडे 1, MIM 2 या आकड्यांवरून स्पष्ट होतं की जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रितपणे व बहुमताने भूमिका घेतली तर उपनगराध्यक्षपद आणि सभापती पदे त्यांच्या हातात पडू शकतील. पण समीकरण बदलू शकतात यात मात्र शंका नाही. बीड नगरपालिकेतील नगराध्यक्षपद निवड ही फक्त पहिला अंक होता. खरी सत्ता आता उपनगराध्यक्षपद, सभापती, बाकी सर्व समित्यांच्या निवडींवर अवलंबून असेल. आता सत्ता कोणाच्या हातात जाणार? क्षीरसागरांचे काय नियोजन आहे? महायुतीचा फॉर्म्युला कायम राहणार का? नवे युती आणि गटांची रणनीती पुढे असेल का? हे सर्व प्रश्न पुढील काही आठवड्यात उत्तरासाठी बाहेर येतील आणि बीडमध्ये खरी राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
तर अशाच रणधुमाळी आणि निवडणुकींच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.